अरे बापरे, बोईट लागलं. खूप फॉरेनर जल फोटो काढतोय. हे बघा सुरमय. हे गाईज, गुड आफ्टरनून. नईन काटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. गाईज मस्त बाल्कनीमध्ये आलोय. व्ह्यू बघा कसला भारी आहे. समोर बिल्डिंगचं काम चालू आहे. समोर जास्त इकडं नाही व्ह्यू भारी. इकडं जरा बघाशी वाटते जरा नार्लिनच्या इकडं. आणि इकडं मस्त आहे की अंडरपॅन्ट वाळत टाकले कालच्या 2 दिवसाच्या. आणि आज एकूण 3-4 अंडरपॅन्ट आणले आहेत. कुठं बाहेर आल्यावर त्यासोबत लागतं येत म्हणजे आला लपडा होतोय. केकडं याची तयारी झाली बघा. खाली वाजलं किती बघा फक्त. बाईची तयारी झाली. एकटा आंघोळ होतोय. कारण की आम्ही सकाळी 8-7 आलो. लगेच आंघोळीने डायरेक्ट झोपलो. थोडा व्हिडिओ मी अपलोड केली. नंतर मी डायरेक्ट झोपलो. आणि आता उठलोय मस्तपैकी. हे बघा येल्लो टी शर्ट आणलेली मी. आता मस्तपैकी परिधान केले. आणि इथं काय लागलं काय करून मला आता कुठं जातो. पहिले जेवायला, पहिले पेटपूजाचा विचार करतो. पहिले जेवायला घेतो म्हणजे खानावळमध्ये बघतो. कारण की आता आम्हाला बनवायला टाईम नाही तेवढा. त्याने मच्छी वगैरे घेऊन सर्व मच्छी मार्केट तुम्हाला दाखवतो. असे ब्लॉगमध्ये कंटिन्यू दाखवतो तुम्हाला. काय मी बघेन तुम्हाला पण दाखवतो. चला मार बिअरची बाटली पण. चला काय चाललो यार परबिरात. चल बाईची पण तयारी झाली. चड्डीवाला माणूस सगळं चड्डीवाला झालो ना मी. दुपारचा क्लायमेट बघा कसा आहे. अरे बाबा कोणतरी आताच उडी मारून निघलाय वाटतं उन्हाचे. आम्ही गाड्यां काही जावायला टाइम नाही भेटला आम्हाला. चला मच्छीची घेऊया गाईज. झाला असा सिस्टम आहे का ते मला माहिती आहे ना. हा तुला माहिती आहे तेव्हा विचारलास तुम्ही. माहिती नाही मग काय बाहेर घालाले असं आहे. असे लोक बिग आपल्याला माहिती नाही ना. चल ओम साईराम. खेळ खेळायचं बोलतो जरा असं. हे बघा तिकडे कॅरम खेळतात. हे बघा कॅरम खेळतात. कसा केला तर असा ना. घे सर बॉल कुठं आहे. बॉल कुठं आहे. मग काय केला सा. गाडी जवळ गाईज आलो गाडीमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम नमः शिवाय. तिथं तर पायपराला रूम मध्ये तर नाही भेटला. समजा इथं जरा होता देव होते. बालाजी वगैरे सगळे ते देव वगैरे होते. गॉगल पुसतो आणि निघतो लगेच. गायस कॅलंगूट बीच गेला पुरा. कारण तिथे नाही गेलो. पहिले जेवायला चाललो. तिथं ऊन लागल आता जाऊन. बघू कसं काय डोक्याने चाललं माझा. काय काय बघू काय काय करू. बघू आरामात एकदम. डोक्यान काय थंड घ्यायला का समजत नाही काय कसं काय. वर्षन डोका चालणार नाही आमचा. काय काय करू पहिला लय मोठा डायलॉग झाला आमचा काल. येता येणे गोव्याला येताने खानावर बघता बघता बागा बीचला आलो. आता इथंच कुठं तरी बघायला लागेल. काय झालो बागा बीचला मस्त आहे की. इथं पार्किंगला गाडी लावली. ऑटोमॅटिक पार्किंग आहे त्यांची जबरदस्त. चला आता जेवण करायला जाऊ. चलो चलो गाईज बांगडा झाला. चला आता जेवण घेतो कारण की भूक लागली. आता भूक लागली रातच्या ना. आलो बागा बीचवर. योगा लाइटिंग लावली ती रातचे भारी हॉटेल. पण आता नाही चांगली वाटणार ती. चांगली काय आता दिसणारच नाही ती. बागा बीच जबरदस्त एंट्री आहे ही रातच्या ना. स्टार गाईज गरम होते जाम. इथं वालव चालता नाही बुटा घालून ये. बघ चप्पल घालायची. समोर जावं लागेल तेव्हा भारी वाटतं. पागूर होती बघ कसला भारी वाटतं. पागूर होती बघ. झोपडे बघा किती भारी आहेत.
इतर आजचे डीजे डान्स होते इथं. डीजे डान्स बघा. फिश बघा. फिश झाला. अरे बापरे बोईट लागलं. हा हे बघा किती मोठं बोईट आहे. भरती यायला लागली आता. पाणी लय वाढतंय. हे बघा इथं फोटोशूट चालू आहे बाईंचा. हे बघा पाणी माझी बोटा अर्धी भेटली. गाईज वाट लागली. बोटा भेटली सगळी पाणी आणि फोटो काढता नाही लफडा झाला. आता जाते डायरेक्ट पाण्यात. मस्त आहे की फोटो काढा एकदम टकाटक. पाणी कसला भारी आहे. चला कपडा नाही भेटलं पाहिजे त्याचं कपडं बी जातं. पाणी एकदम क्लिअर आहे. बाकी चवलीबाईचा फोटोशूट चालू आहे. चवलीबाई का ऐकणं आहे. यार एक पोस्ट सांगत होतो भाईला. लक्ष देणे भाई. खूप फॉरेनर जवळ फोटो काढतोय. वा काय बीचवर फिरतो. फुल पब्लिक आहे. फुल म्हणजे रास. हे बघा कधीतरी गाईज निघाला होता. इशी चालला होता मच्छी मार्केटला. गाईज योगा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू अख्खे गोव्यान आहे ना. बरंच असं दिसतान. लय भारी वाटते आपल्या महाराजांचं हे स्मारक दिसतान. लय भारी आनंद वाटते. चालू मच्छी मार्केटला. लय लांब होता महापुसा. गाईज आलं तर महापुसा मार्केटला. फ्रूट मार्केटला आला ना मी. फ्रूट आहे बघा. फ्रूट सगळे जातीचं मार्केट आहे इथं असं वाटतं. हे बघ इथं आपले भांडी का सगळे भेटते. चला कोथमीर संपलेली आमची कालच. एक गोडी घेतली आम्ही कोथमीर. काय पोचलो मच्छी मार्केटमध्ये. हे बघा मच्छी मार्केट. या कोलब्या आहे तिथं. कोलब्या पाहिजे ना तुम्हाला. कोलब्या पण हे बघा सुरमई. काहीच कोलंबे घेतले नाही. हे घेतले हलवे. डॉक आऊट झाला मच्छी घेताना. माग काम आहे. हे बघा सुरमई घेतली बारकी. तिघा ना कधी लागते आम्हाला म्हणून बारकी घेतली. आता शाप करा देतो इकडं मागं. डोका दुखायला लागला. गाईज मच्छी घेऊन निघाला होता. मस्त शाबीब केली मच्छी. कारण की तर लय गरज होती मच्छी साफ करायला म्हणून ब्लॉग वगैरे चालू नव्हता केला. सामान पण थोडा पाहिजे तो पण घेतला. आता बघता आम्ही जे गोव्याला आलो पहिले माणूस धावते ना जिथं ती बघतो ना आता कुठं आम्हाला भेटते. वाईन शॉपवर तुम्हाला वाटून लागला काहीतरी. हा निघल्यापासून अजून काही घेतलं नाही आम्ही. हॅलो जिमला जायचं आहे ना तुला. हे घे तुझं जिमला जाण्याचं. जिमला जायचं ना तुला. घे. गाईज आलो आता रूमवर. मस्त की तयारी करतो. सगळं जेवण वगैरे बनवायची. पहिले आम्ही फ्रेश होतो नंतर काम चालू करतो. चवली बाई बघा कधी काम सुरू आहे. सुधारला बाई. लगेच लगेच कामाला लागलाय बाई. नाही लगीन करायचं आहे ना. लगीन करायचं असल्या माणूस सुधारते. कोणाला सांगतो सगळे ना. कोण पण बिनजोड बाई. गाईत मस्त फ्रेश वगैरे झालो आणि लगेच धरलो कामाला. केतन बाई मी आवरा पसारा आहे आमचा. एक बाजू डायरेक्ट आमचा कोण आम्ही आवरा घेतला. डायरेक्ट कामा करायला घेतला. चला गॅस घेतो इकडे. गाईस बघा सगळा कांदा चंबाट कापून वगैरे झाला. मसाला पण काढला. माचीच विसरलो. आता ह्यो मॅरिनेट करून ठेवतो आणि तेव्हा सगळं मच्छी कर मॅरिनेट मस्त पैकी. सुरा करशील बाई नीट कर. थोडंसं पाणी पाहिजे. सुरमई आहे ती.
मस्त कांदा टमाट्याला मारत लावला आहे. लाल झाला ना टाकू मसाला वगैरे. तरी कमी भावाला आमच्या साईड जास्त झाले का वाटतं मला. चलो मच्छी चला काय मच्छी तर झाली. गाय आता कोलबी बनवायला टाकायची आहे. मस्त कोलबी कलतो ना कलतो. कवा तो जिम बिम आहे तो कवा काही एकदम घोट मारतो असं वाटतंय. आता झालाय. कोळंबी आता मी सोडा करून आणणार. सोडा मला काय कोलंबी घेतली. बघूया कशी झाली. जबरदस्त. मेन म्हणजे कोलंबी पण भारी होती. कडक झाली ना जबरदस्त. हे काय तू कुठे बसतो. आलोच. एक काढून घे मस्त की. नाही मी इथे टाका बाईला मस्त की तवा विवा साफ करा चांगला. आता डबल सुरमई टाकायची आहे. काय कोलंबी आता संपली आमची. संपली म्हणजे जराशी राहिली फक्त.